गणपती त्याला सिलेक्ट करायचे आहेत ते वाले. आणि म्हटलं आपण जातोय तर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवूया आणि ब्लॉगसुद्धा बनवूया. हे बघा तुम्ही मागे बघू शकता सगळे जागेवरती गणपती इमारतीसुद्धा इथे बांधली पूर्ण डेव्हलप झालं. फर्स्ट टाइम अमरापूरमध्ये आला फर्स्ट टाइम मी बाईक घेऊन आलं. गणपती हां पूर्ण साईडला गणपती येते बघा. पण बघू शकता सगळीकडे गणपती आहे सगळीकडे. मित्रांनो इथे बघू शकताय बघा सगळीकडे गणपतीच आहे बघा. आता आम्ही अमरापूरच्या एका गल्लीमध्ये घुसलो आहे बघा. गावातल्या एका गल्लीमध्ये तुम्हाला वाटत असेल ट्रॅफिक आहे इथे मुंबईमध्ये पण गावामध्ये आम्ही मुंबईमध्ये काय बोललं प्लेइंग 11 काही गणपतीच गणपती बघा. आपण गणपतीच्या गावी आलेलो आहे आम्ही. काय श्री छत्रपती शिवाजी महाराजचा पेण हमरापूर. छोट्याकडे प्रत्येक घरात त्यांनी स्वतःचा कारखाना उभारला आहे बघा. कोणी दुकान उभारलं आहे तर कोणी कारखाना हे बघा. इथे मोठेच मोठे गणपती आहेत. सुरेखाट जागोजागी मातीच्या मूर्त्या. जागोजागी मातीच्या आणि पीओपीच्या मूर्त्या. दोन्ही रायडर आलेला आहे. तर मित्रांनो आता आपल्या इथे दादा आहे. दादा तुझ्या पहिली ह्या जे कला केंद्र आहे त्याचं नाव सांगशील आपल्याला? नमस्कार, मी किरण किसन मांगरोळकर, किरण कला केंद्र हमरापूरचा प्रोप्रायटर आहे. हां, तर आपल्या इथे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत? आपल्याकडे 1 फुटापासून 4 फुटापर्यंत होलसेल प्राइसमध्ये मूर्त्या अवेलेबल. ओके. आणि मेन प्रश्न म्हणजे आता कच्च्या मूर्त्या पण काय काय जण सेल करतात किंवा त्याच मूर्त्या पेंट सुद्धा करतात, तर तुझ्या इथे दोन्ही अवेलेबल आहे का? दोन्ही, आपल्याकडे दोन्ही मूर्त्या अवेलेबल आहेत, कच्च्या आणि कलरच्या. म्हणजे आपल्याला जी हवी ती चॉईस करून आपण हे करू शकतो. ओके. आपला ॲड्रेस एकदा सांगू शकतो? ॲड्रेस आहे कुंभारळी हमरापूर. ओके. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. आणि तुम्ही जर मूर्त्यांचे जे बॉडी पेंट कलर आहेत ना ते जर बघाल ना तुम्ही, खूप भारी वाटते बघा मूर्ती. छान आहेत मूर्त्या. आपण ही एक बाजूला एक बघूया ती बघा.
अशा प्रकारे मूर्त्या अशा एक तयार करतात आणि खूप छान वाटतात मूर्त्या बघा. तर आता आपल्याला दादा पूर्ण कारखाना फिरवणार आहे. तर आपण बघूया काय काय कारखान्यामध्ये कोणकोणत्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात आणि कोणकोणत्या प्रकारचे मॉडेल्स यावर्षी आलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आता कोणकोणत्या मूर्त्या आणि किती फुटापासून ते किती फुटापर्यंत प्राइस रेंज आणि कच्च्या मूर्ती कितीला पडतील अशा? आपल्या कारखान्यामध्ये 1 फुटापासून 4 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल असतात. हां, सीझनला आपण 6 फुटापर्यंत सुद्धा मूर्त्या पेंट करतो. 6 फूट 10 फुटापर्यंत मूर्त्या आपण पेंट करतो. आणि कच्ची मूर्त साधारण 150 पासून चालू आहे. हां, ती तुम्हाला पूर्ण 7 ते 8 हजारापर्यंत कच्ची मूर्त अवेलेबल आपल्याकडे. 1 फुटापासून 6 फुटापर्यंत. 6 फुटापर्यंत. हे इथे दाखवले आहेत ते बघा, इथे या सर्व डिस्प्लेला असे लावलेले आहेत. सर्व 1 फुटाच्या मूर्त्या आहेत. ह्या ज्या लावल्या आहेत ते सर्व 1 फूट आहेत त्यावरती 1.5 फूट आणि आहे. ह्या वरच्या आहेत त्या सर्व 1.5 फुटाच्या आहेत. इथे कलर करून पण भेटेल ना? हा कलरच्या सुद्धा मूर्त्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके, तुम्हाला फक्त येऊन चॉईस करायची. ते डिस्प्लेला लावलेले आहे बघा इथे. थोड्या दिवसांनी डिस्प्ले आपला पूर्ण पेंटिंगचा लागला आहे. दादा आता काय करतोय? आपण आता शेडिंग करतोय. ओके, मूर्तीला शेड देण्याचं काम करतो आपण. सुंदर अशी मूर्ती. ही किती फुटाची आहे? 2 फुटाची. 2 फुटाची. यामध्ये जर आपल्याला 2.25 फुटामध्ये 2.25 मध्ये भेटेल ना यामध्ये पण? एक मूर्त साधारण 1.5 फूट 1 फूट आणि 2 फूट या रेंजमध्ये चालते. ओके, म्हणून डोळ्याची आखणी लागते, बाकी सर्व पेंट करून झालेलं आहे. झाल्यानंतरच आखणीचं काम होतं. ओके, आता आपल्याकडे रंग काम केलेल्या सुद्धा मूर्त्या आहेत, तर त्याबद्दल सांगणार काहीतरी. ज्या पद्धतीने आपण कच्ची मूर्त ही 150 रुपयापासून चालू आहे, तशीच आपली कलरची सुद्धा मूर्त 700 रुपयापासून चालू होते. ओके, ती पूर्ण 15 ते 20 हजार रुपयापर्यंत आपली ती मूर्ती ही किती फुटाची मूर्ती आहे? ही 2 फुटाची मूर्त आहे. ओके, ही साधारण 1800 ते 2000 रुपयापर्यंत जाते होलसेल रेट. हा, रिटेलला हीच मूर्त वेगळ्या पेंटिंगमध्ये रिटेलला सुद्धा आपण ही मूर्त 3,500 रुपयाला सेल करतो. ओके, आणि ही छोटी मूर्ती? छोटी मूर्त ही 700 ते 800 रुपयापर्यंत जाते. थोडी छान आहे मूर्ती. ही किती बोललं? 700 ते 800 रुपयाला होलसेलला जाते. आणि खूप साऱ्या मूर्त्या. ती एक आहे, ती किती फुटाची आहे? ही 2 फूट आहे. 2 फूट. ओके, सुंदर आहे. यामध्ये पण आपल्याला कलर जसा हवा तसा भेटेल. ज्या पद्धतीचा हवा त्या पद्धतीचा कलर मारून द्या. हे बघा, हे सर्व अशा मूर्त्या आहेत. इथे लालबागच्या राजाची सुद्धा आहे छोटी. ही किती फुटाची आहे? लालबाग राजा 2 फूट. 2 फूट. छोटे छोटे गणपती आहेत. तिथे बघा झोपाळ्यावर सुद्धा बसलेला आहे. ही कितीची आहे? ही सुद्धा 1 फुटाची मूर्ती 6 फुटाची मूर्ती आहे. ओके, 6. 1000 रुपयापर्यंत 1200 रुपयापर्यंत जाते. हां, ते बघा आसनावरती सुद्धा आहे. रिटेल बुकिंगसाठी आपण त्या जशी कस्टमरची चॉईस असते त्या पद्धतीने आपण कलर मारून देतो. ओके, त्यामुळे आपण त्याची कॉस्टिंग जास्त घेतो. हां, त्यांना इमिटेशन किंवा ज्या पद्धतीने कस्टमर रिक्वायरमेंट असेल हां. त्या पद्धतीने आपण मूर्त बनवून देतो. त्यामुळं होलसेलपेक्षा आपण रिटेलची प्राईस जास्त घेतो. ओके, तर आता आपण बाहेर पण आहे. इथे जो डिस्प्लेला जो मूर्त्या लावल्यात ना त्या पण आपण बघूया. बघा, या किती फुटाच्या आहेत? हे सर्व 2 फूट आहे. सर्व. ओके, बघा, जर दादा समजा आपल्याला कलर मारलेला आहे त्याला जर डायमंड पण लावून घ्यायचं असेल तर त्याची कॉस्टिंग काय पडेल? कॉस्टिंग जास्त होते. आता ही किती? 2 फुटाच्या मूर्तीला जर आपण डायमंड वर्क करून देतोय तर हिचे आपल्याला 2500 रुपये कॉस्टिंग पडते. ओके, आणि प्लस हिला धोतर फेटा वगैरे लावून दिलं तर 3,500-4,000 रुपये कॉस्टिंग जाते. हां, बॉडी कलर सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम छान वाटतंय बघा. तुम्हाला जर हवं तसं ॲडिशनल वर्क सुद्धा तुम्ही यावरती करून घेऊ शकता. ते बघा, ते इथे लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे त्याला आता धोतर काम चालू होणार आहे बघा. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ते बघा, तिथे सुद्धा केलेलं आहे वर्क. बघा, ही किती फुटाची आहे दादा? ही 2 फूट आहे. 2 फूट ना? काय तरी याची काय कॉस्टिंग आहे? 3,000 रुपयापर्यंत जाते. ओके, वेलवेट वर्क आहे. ओके, अजून थोडं काम बाकी आहे त्यावरती. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा कपडा असेल त्या पद्धतीची कॉस्टिंग होते. ओके, कपडा ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात कपड्यामध्ये हां, त्या पद्धतीने आपण कॉस्टिंग फॉरवर्ड असतो. ओके. तर इथे सुद्धा बाकीच्या सुद्धा मूर्त्या आहेत बघा. इथे कच्च्या मूर्त्या सुद्धा आहेत. दाखवतो. हे बघा,
सिद्धिविनायकाच्या रूपात सुद्धा आहे मूर्ती. ह्या किती फुटाच्या सर्व? हे सर्व 1.5 फूट, या 1.5 फूट 2 फूट असं मिक्स. ही 1.5 फूट ना? 1.5 फूट आहेत. ओके. हा खालचा मधला रेखा रेंज चालू होते, ही सर्व 2 फूट आहे. ओके. हे बघा जवळजवळ 100च्या आसपास व्हरायटी आहेत. 100-120 व्हरायटी असतात आपल्याकडे. ओके. हे बघा इथे सुद्धा आहे, जा कोळी रूपात सुद्धा आहे. माशावरती विराजमान झालेली आहे. दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे. पेंटिंग झालेलं सुद्धा आहे कोणी. ओके. पेंटिंग मध्ये सुद्धा आहे कोळी गणपती. जवळ ह्याला पण तू हे करू शकतो ना, आपण वर्क करू शकतो ना, म्हणजे जे मूर्तीला आपण ज्वेलरी वर्क करू शकतो. ह्या सुद्धा छोट्या छोट्या मूर्ती आहेत. चंद्राची बघा. ह्या किती फुटाच्या आहेत? ही जी आहे फुलावरची ही 2 फूट आहे. 2 फुटाची मूर्ती आहे. बाजूची 1.5 फूट आहे. ओके. ही 1.25 फूट आहे. हिची काय कॉस्टिंग जाईल? हिची कॉस्टिंग 1200 रुपये. 1200 रुपयाला. बघा किती फुटा तरी? 1.25 फूट. 1.25 फुटाची मूर्ती आहे बघा. ती एक मूर्ती बघू शकतो बघा. ती कितीला? ती सुद्धा तेवढीच कॉस्टिंग 1200. ओके. 1200च्या रेंजमध्ये आहेत सर्व. आणि बघा इथे सर्व डिस्प्लेला लावलेलं आहे. इथे तुम्ही बघाल तर जी मूर्ती आहे तिथे आता कलरिंग चालू आहे. ही पहिली प्रोसेस आहे पॉलिश. ओके. ही जी पहिली प्रोसेस आहे पॉलिशची. बघा किती वर्षाचा काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? 5 वर्ष. 5 वर्ष. सर्व इथे. त्यानंतर आपण हे टचअपचं काम करतो. हा सुद्धा मुलगा टचअपचं काम करतोय. टचअप म्हणजे फिनिशिंग करण्याचं काम करतोय. गणपतीला ज्या पद्धतीने फिनिशिंग हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा गणपती मधला. जर मूर्तीला फिनिशिंग असेल तरच मूर्तीचा कलर काम उठून दिसतो. चांगल्या पद्धतीत करता येते. जर फिनिशिंग म्हणजे कुठे थोडंफार राहिलं असेल तर ती भरून निघून जातो. ह्याला पॉलिश झाल्यानंतर ओके त्या पद्धतीने जर गणपतीला कुठे होल पडला असेल किंवा जागा वरती खाली असेल तर ती पूर्णपणे भरून काढण्याचं काम इथे चालतं. हे बघा अशा प्रकारे भरतं. आता हे डिस्टम व्हाईट केल्यानंतर गणपतीला बॉडी कलर मारण्याचं काम इकडे चालतं. ओके. बघा इथे बॉडी कलर मारतोय गणपतीने. हा नाव काय तुझं? अक्षय. किती वर्षापासून करतोय? 7-8 वर्ष. 7-8. तर आता पुढे जाऊया आपण बघूया अजून. मामा इथं आपला कलर आणि हे घेऊन ठेवा. गण रात्री 5 मिनिटं ऑन आहे. गाडी ओके. हे काय फक्त बॉडी शेडिंग झाली. ओके. हे पूर्ण गणपती रेडी झालाय. ओके. तर ह्यानंतर मग गणपतीचे डोळे काढण्याचं काम चालू होईल. म्हणजे तुम्ही बघाल ना सर्व जी प्रोसेस बाहेर जी तुम्हाला दाखवली ना ती सर्व होऊन मग गणपती असे रेडी झालेले आहेत. कलर बिलर मारून फक्त आता डोळ्यांची आखणी आहे ना ती फक्त बाकी आहे. आणि पेटांचा जो वरचा जो गोल्ड कलर असतो तो सुद्धा बाकी आहे बघा. तिथे बघाल तर तिथे सुद्धा मूर्ती आहे बघा. स्टॉप फोटो पाहिजे. स्टॉप इमेज. तर मित्रांनो जर तुम्हाला किरण कला केंद्र आहे ना हे वालं तर ह्यांचा हा पूर्ण ॲड्रेस आहे बघा. मुक्काम पोस्ट हमरापूर, कुंभार आळी, तालुका पेण, जिल्हा रायगड. आणि किसन नाम मांगुळकर यांचा आणि किरण आहेत त्यांचे हे नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स. जर कोणाला मूर्त्या आवडल्या असतील ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा इथे येऊन भेट देऊ शकतात. तुम्हाला हव्या त्या मूर्त्या तुम्ही चॉईस करू शकता. तेव्हा यांचे कारखाने आहे. कारण हे जे आता ते बोलत होते ते खूप मोठा इकडचा कारखाना आहे यांचा. आपण बघूया आता पुढे जाऊन. हे बघा हे सर्व इथे गणपतीच्या मूर्ती आहे बघा. ओके मी आपण करून ठेवतो आपण. ओके. म्हणजे सर्व मूर्त्या म्हणजे तयार झाल्यावरती असे स्टॉकमध्ये ठेवून देतात ते बघा अशा प्रकारे. सध्या लाईट नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारे इथे ठेवल्या जातात.
म्हणजे उन्हात न आता सुकवल्यानंतर मग इथे आणून ठेवतात. उन्हात पीओपीची मूर्ती उन्हात ठेवण्याची आवश्यकता नसते, ओके. ती लवकरात लवकर सुकून जाते. ओके हे बघा. हे सर्व हे बघा ही मोठीच मूर्ती आहे सर्व तिकडची आणि हा असा स्टॉक असे एका खोलीमध्ये ठेवला जातोय बघा. तर दादा आपला इकडचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांग ना. इकडे यायचं कसं आहे ते सांगतो. अमरापूर कुंभाराळी पेन. हां माझा नंबर आहे 9158338847 7499221951. आपण मला व्हॉट्सअप आणि कॉल करू शकता या नंबरवर. जर तुम्हाला कोणत्या पण मूर्त्या आवडल्या असतील ना तर तुम्ही ह्या नंबरवरती जर व्हिडिओ बघितला तर त्या मूर्तीचा स्क्रीनशॉट काढून त्या नंबरवरती दादाला व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात. मग तुम्ही दादाशी जे कॉन्टॅक्ट करू शकतात कशा प्रकारे पुढे काय प्रोसेस असेल तर. थँक्यू दादा. तर मित्रांनो आता आपल्याला सांगणार आहे. सांग बाबा काय सांगवतस. अमरापूरचं मोठं एकदम तिथे एक गणपतीचं एक हे असतं ज्यापासून कच्च्या मूर्त्या भेटतात आणि मुंबईला सप्लाय होतात. हां तो एरिया. ओके. तर तुम्हाला दगडे पाटील. किरण दगडे पाटील. ओके तुम्हाला दाखवतो मूर्त्या कशा ठेवल्या आहेत त्या. इथे जर तुम्ही बघितलं ना हे बघा हे मूर्त्या अशा ठेवलेल्या आहेत कच्च्या मूर्त्या सर्व. तिथे साईबाबांच्या रूपातली आहे. हे बघा अशा मोठमोठ्या मूर्त्या आहेत तिथे. मस्त मस्त मूर्त्या आहेत बघा मोठ्या मोठ्या. त्या आता आपण मोठ्या कारखान्यात तिथे आतमध्ये जाणार आहोत. बघूया आता आपल्याला काय काय पाहायला मिळतं. कोणकोणत्या पॅटर्न्स नवीन आले ते सुद्धा आपण बघणार आहोत. हां आलो. हे बघा हे सर्व कच्च्या मूर्त्या बनवतात इथे. हे बघा आता हे पेंटेडवाले सर्व. वाव हे बघा मूर्त्या बघा. हे बघा मस्तच मूर्ती आहे. हे असं डिस्प्लेला लावलेलं आहे तिथे. छोट्या मूर्त्या आहेत ते. आणि ह्या जे बघतायत त्या सर्व नेकेड मूर्त्या आहेत. चिंतामणी पॅटर्न. बघा कोळी. सर्वात भारी भाव तीच वाटते ना. मिडलला आहे ती. मस्तच वाटते मग. ते बघा त्या तिथे तुम्हाला सुरेख आर्ट्समध्ये दाखवल्या मूर्त्या सर्व त्या सर्व इथे बनवल्या होत्या. ते बघा हे सर्व नेकेडमध्ये मूर्त्या आहेत. हे बघा कच्च्यामध्ये. केवढा मोठा कारखाना आहे बघा. पेटेवाली. मित्रांनो इथे बघा ह्या देवी आहेत आणि हे सर्व मोठे मोठे गणपती आहेत बघा. आणि हे असं हे बनवतात साचे तयार करतात. हे बघा अशा प्रकारे साचे तयार केले जातात. तर मित्रांनो अक्षय बघतायत ना तो एक एक गाडी तुम्ही बघायला एकदम 10च्या स्पीडने चालवत आहे आणि प्रत्येक कारखान्याचे वाकून वाकून बघतोय कोणकोणते गणपती पाहिजे चॉईस करतो. कारण आता आम्ही आहे ना दुसऱ्या गावात आलो आहे. गावाचं नाव आहे जोहे. आणि इथे अशा मूर्त्या सर्व रस्त्यावरती डिस्प्ले लावल्या म्हणजे अशा कच्च्या मूर्त्या बनवल्या. इथे मातीच्या आहे ते बघा. त्यामुळे तो तिथे पुढे गाडीवरती आम्ही मागे आहे. बघा इथे गौराई आणि तो तिथून सिलेक्ट करतात. पुढच्या मूर्ती आवडली तर ते फोटो काढतो आणि मग त्या मूर्तीला कच्ची मूर्ती तो घेतो आणि मग तिथे मालाडला जाऊन तो तिथून कलर मारतो त्याच्या कारखान्यात. आजचा हा ब्लॉग आहे ना गाडीवरती फिरता ब्लॉग आहे. तर तुम्ही बघा ॲडजस्ट करा थोडं कारण ऊन पण वरती खूप आहे. बघा अशा मूर्त्या आहेत बघा सर्व डिस्प्लेला लावलेल्या. आज काय अक्षय पाटील ऐकत नाही. गाडीची स्पीड बघा बघा. भाईंदरचा राजा बघा. मित्रांनो इथे बघा नाही बघा मस्त मस्त मूर्त्या आहेत. छोट्या छोट्या आहेत. सर्व पेंट केलेल्या आहेत.
चिंतामणीचा मागच्या वर्षीचा जो पॅटर्न आहे तो मूर्तीची राम अवतार आहे तो. ही एक मूर्ती मस्त वाटते. ही पण एक मस्त वाटते. एक आहे राम अवतार. शिल्लक नाही. आता पण अजून आहे.